हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये। आज आपण भेट देणार आहोत नीलकंठेश्वर महादेव मंदिर पुणे या मंदिराला। पुण्यापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर नीलकंठेश्वर मंदिर आहे। मंदिराचे लोकेशन खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे। मंदिराच्या पायथ्यापाशी असणाऱ्या जांभळी गावापर्यंत गाडी जाऊ शकते आणि येथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक खडकवासला मार्गे आणि दुसरा पिरंगुट मार्गे। आम्ही पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातून निघालो असल्यामुळे पिरंगुट मार्गे जात आहोत आणि वाटेतच आपल्याला हा नेकलेस पॉइंट देखील पाहायला मिळतो। मित्रांनो, घाटातील असे सुंदर नजारे पाहत आपण थोड्याच वेळात पोहोचतो मंदिराच्या डोंगर पायथ्याशी। इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग साठी उत्तम सोय आहे। 2 व्हीलर साठी 10 रुपये तर 4 व्हीलर साठी 20 रुपये पार्किंग फीस आकारण्यात येते। मित्रांनो, तुमच्याकडे जर स्वतःचे वाहन नसेल तर तुमच्यासाठी पुणे स्टेशन आणि स्वारगेट वरून या मंदिरापर्यंत येण्यासाठी रिक्षा किंवा 4 चाकी वाहनांची सोय करून दिली जाऊ शकते। त्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा। त्यासाठी प्रत्येकी 200 रुपये आकारण्यात येतील। परमपूज्य शंकरराव सर्जे महाराजांच्या पादुका मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये एक्सप्लोर विथ आम्या। मित्रांनो, आज आपण आलो आहोत नीलकंठ महादेव मंदिर, जे पानशेत डॅमच्या जवळ आहे। या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो, वर जाण्यासाठी जवळपास 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक ट्रॅक्टर मध्ये आणि एक चालत। तर आपण चालत जाणार आहोत, तर चला तर मग। मित्रांनो, आपण जसजसे वर चढत जातो तसतसे प्रत्येक टप्प्यावर किंवा वळणावर आपल्याला असे खूप सुंदर नजारे पाहायला मिळतात, खूप नयनरम्य असे। आणि पावसाळ्यात असल्यामुळे धुके खूप दाट असते की दिवसाची वेळ सुद्धा ओळखता येत नाही। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आता दुपारचे 2 वाजले आहेत। मित्रांनो, वर जाण्यासाठी ट्रॅक्टरची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि त्यासाठी प्रत्येकी 50 रुपये फीस आकारली जाते आणि ही सुविधा फक्त रविवारी आणि सोमवारी उपलब्ध असते। मित्रांनो, पुढे येऊन आपण पोहोचतो मंदिराच्या पायथ्यापाशी, जिथे भगवान शंकराच्या या 2 मूर्त्यांचे दर्शन होते। थोडेसे पुढे गेल्यानंतर दत्तगुरू आणि त्यांच्या श्वानांचे दर्शन होते। पुढे गेल्यानंतर हा सुंदर देखावा आपल्याला पाहायला मिळतो, जिथे भगवान शंकरांच्या जटामधून पाण्याची धार निघताना दिसते। पुढे आपण येऊन पोहोचतो मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी, जिथे आपल्याला
मारुतीरायांच्या निद्रा अवस्थेतील विशाल मूर्तीचे दर्शन होते. मित्रांनो, या स्वयंभू निळकंठेश्वर मंदिराचा पाया गुरुवर्य सर्जेराव मामांनी रचला. आपले कष्ट, श्रद्धा, प्रपंचपणाला लावून निष्ठेने कार्य करून त्यांनी या देवालयाची निर्मिती केली. आलेल्या प्रत्येक भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दखल मंदिरावर घेतली जाते. मंदिरावर होणारे अन्नदान व राहण्याची सोय भक्तांसाठी देवस्थान ट्रस्ट तर्फे केली जाते. याशिवाय डोंगरावर असलेले उपाहारगृह देखील भाविकांच्या सेवेचाच भाग आहे. पुढे आपण पायऱ्या चढून मंदिराच्या हॉलमध्ये प्रवेश करतो. तिथे आपल्याला राधाकृष्ण, शिवपार्वती विवाह, शंकराच्या अर्धनारी नटेश्वर, सप्तशृंगी देवी, गजानन महाराज अशा विविध देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. पुढे आपण मंदिराच्या गर्भ परिसरात प्रवेश करतो. आज रविवार असला तरी जास्त गर्दी नव्हती. भगवान शंकरांचे नाव घेत आम्ही दर्शनासाठी रांगेत थांबलो. याच परिसरात नशामुक्ती आणि दारूमुक्तीसाठी आलेल्या भाविकांची नोंद केली जात होती. पुढे गर्भगृहात भगवान नीलकंठेश्वरांचे आणि बाहेर आल्यानंतर माता पार्वती आणि बाल गणेशाचे छान दर्शन झाले. मंदिराच्या बाहेर अन्नछत्र देखील आहे. त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्याची वेळ दुपारी 12 ते 3 आहे. आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही अन्नछत्राचा लाभ घेऊ शकलो नाही, पण तुम्ही नक्की घ्या. मंदिराच्या वरच्या भागात गेल्यावर आपल्याला अनेक पौराणिक देखावे पाहायला मिळतात. त्यातील काही देखावे आपण पाहूयात. सर्व देखाव्यांपैकी मला हा देखावा सगळ्यात जास्त आवडला, जिथे रावणाची सगळी सेना त्याच्या सेनापती कुंभकर्णाला झोपेतून उठवायचा हर एक प्रयत्न करताना दिसत आहे. नक्कीच हा देखावा किंबहुना सर्व देखावे आपण लहानपणी ज्या पौराणिक कथा ऐकल्या होत्या त्यांची आठवण करून देतात. मित्रांनो, या निळकंठेश्वर मंदिरात भक्त नेहमीच गर्दी करतात. तरी पण दर सोमवारी किंवा श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला येथे अधिक भक्त दर्शनाला येतात. डोंगरावर असणाऱ्या हजारोहून अधिक मूर्त्या आणि 200हून अधिक देखावे तसेच निसर्गरम्य परिसर पर्यटकांच्या आणि भक्तांच्या आकर्षणाचे कारण आहे. नमस्कार मित्रांनो,
तर आपलं निलकंठेश्वर महादेवाचं दर्शन आता पूर्ण झालेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।